मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण जावली तालुक्यातील आनेवाडी एक पारंपरिक बैलगाडी शर्यतीसाठी सुद्धा नावाजलेलं गाव किंवा या गावचा पूर्वी यात्रेचा फार मोठा बाजार भरायचा असं एक प्रख्यात या पंचक्रोशीत असणारं गाव म्हणजे आनेवाडी. या ठिकाणी आपण आलेलो आहे. कशासाठी आलोय तर बैलगाडी शर्यतीचा संपूर्ण आढावा. मैदान उद्याच आहे मित्रांनो, परंतु मैदानाचा संपूर्ण आढावा, फाटी कशी झाली काय, संपूर्ण आज आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहेत. आपल्या बरोबर यात्रा कमिटी, ग्रामस्थ, बैलगाडी मालक आहेत. आपण त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेणार आहोत. दादा नमस्ते. नमस्कार. नाव सांगा पहिलं आपलं. मी दादा पाटील. आणि मैदाना संदर्भात मैदान कसं होईल? आता तुमचं पारंपरिक बऱ्याच वर्षाचं मैदान आहे, मैदान कसं होईल? हे भैरवनाथ देवाची यात्रेनिमित्त आमचं हे गाव महाराष्ट्रामध्ये नावाजलेली यात्रा ही म्हणजे बैल बाजार आणि बैलगाड्याच्या शर्यती आमच्या म्हणजे पारंपरिक आहेत. हे म्हणजे अतिशय ह्या आमच्या विभागातला सगळ्यात मोठा बाजार बैल बाजार. परंतु आता अलीकडे बैल बाजार शेतीची थोडीशी यांत्रिकीकरण झाल्यामुळं बैल बाजार थोडासा कमी प्रमाणात झालाय. परंतु ह्या शर्यतीच्या संदर्भामध्ये शर्यतीचं अंतर हे 1000 फुटाचं लांबीचं आहे आणि प्रत्येक फाटी ही 12 फुटाची रुंदीची आहे. अशा आपल्या सात फाटी झालेल्या आहेत तिथं आणि आपल्याला 7 फाटीचीच परवानगी मिळालेली आहे. आम्हाला चांगलं प्रशासकाने सुद्धा चांगलं सहकार्य केलं, प्रांत ऑफिस मधून सुद्धा चांगलं सहकार्य झालं. त्याचबरोबर आमच्या या युवकांनी जे हे सगळे करतात, फिरतात इतर अड्ड्यावर, त्या सगळ्यांनी, योगेश असेल किंवा त्यांचे सगळे मित्रमंडळ असेल, बाळासाहेब असतील, दीपक असेल, सगळेच असतील, या सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करून अतिशय सुंदर अशा फाटी इथं घातल्यात आणि हा आमचा अड्डा अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीनंच पार पडेल यात कुठलीही शंका. सोशल मीडिया आली, बऱ्यापैकी मैदान चांगलं झाल्यानंतर गावाचं नाव होत असते. आपल्या गावचं मैदान चांगलं होईल याचं आश्वासन लोकांना कसं देत आहे? नमस्कार. आता सन्माननीय आमच्या दादा पाटलांनी सांगितलेलं आहे की आनेवाडी हे गाव महाराष्ट्रामध्ये विविध कारणाने ओळखलं जातं आणि बैलगाड्याच्या शर्यतीमुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये ओळखलं जातं. आणि हा नावलौकिक पुढे घेऊन जाण्यासाठीच आम्ही आनेवाडी गावातल्या सर्व तरुणांना बरोबर घेऊन दादा पाटील अत्यंत प्रामाणिकपणे काम करतायत. उद्याचा ट्रॅक सुद्धा सर्वांचं सहकार्य घेऊन, भैरवनाथांचे आशीर्वाद घेऊन आम्ही चांगल्या रीतीने करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. ह्या ट्रॅक होण्यासाठी आनेवाडी गावातील सर्वांचं फार मोठं सहकार्य, प्रशासनाचं, सातारा जिल्ह्यातील SP साहेब असतील, भुईंचे पोलीस स्टेशन असेल, प्रांत साहेब असतील, अन्य जे विभाग आहेत त्यांनी फार मोठं सहकार्य केलेलं आहे. आणि म्हणूनच अंतिम टप्प्यामध्ये यशस्वी होण्यासाठी स्पर्धा आलेली आहे. उद्या तुम्ही सर्वजणी पाहाल, सर्वांना मी निमंत्रित केलेलं आहे. या माध्यमातून सुद्धा आनेवाडी गावाच्या वतीने मी सर्वांना निमंत्रित करतोय. उद्या या आणि ह्या स्पर्धेचा आनंद घ्या. निश्चितपणानं आपल्या सर्वांना याचा लाभ होईल, सर्वांना आनंद मिळेल असं मी आश्वासन देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्कार. काय फाटी संदर्भात किती सांगताल? फाटीचं अंतर आणि सर्वात महत्वाचं की नियमावली काय, समालोचक मंडळी कोण असेल काय? मैदानचं पल्ला जो आहे तो पल्ला आहे फक्त 900 फूट आहे. फाटीचा 8 अंतर भरतं 11 फूट. आणि समालोचक आहेत या विकास जगदाळे सर कुमटे आणि रणजित बनसोडे बांबर्डे, झेंडा पंच धनावडी बापू. निकाला संदर्भात कसं आहे? निकाल म्हणजे लॉबीचा निकाल हा पुढे अंतिम रेषेवरती जो भाग असेल त्यावरती आपण निकाल देणार आहे. दुसरी गोष्ट, लॉबी टचचा निकाल असा आहे, एक बैल आणि एक छकड्याचं चाक जर तासाच्या पलीकडे गेलं तर ती गाडी लॉबी, आणि जर तासात जाऊन बैल वर आला तर ती गाडी लॉबी धरली जाणार, ती निकालाच पात्र राहील. मैदानाला आव्हान, आता तुम्ही पण बैलगाडी मालक आहे प्रसिद्ध, तर लोकांना काय आव्हान करताल तुमच्या मैदानाला येण्यासाठी? आता एकच दिवस राहिलेला आहे. आता मैदान म्हणजे बऱ्याच दिवसापूर्वीच, म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून पारंपरिक यात्रेचं मैदान आहे. आणि ह्या यात्रेच्या मैदानासाठी फक्त एकच आवाहन करेन की सर्वात जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी यावं आणि हे मैदान, आनेवाडी गावचं यात्रेचं मैदान कसं आहे ते पाहावं. सर्व गट, सेमी फायनल बैलगाडी मालकांच्या हस्ते बरणीतून समोर, सगळ्यांच्या समोर चिठ्ठ्या काढून केलं जाईल. त्यात काय कोणताही पार्सलिटी किंवा कोणतंही वैयक्तिक किंवा गावचं जे आहे, गावचे गट, गाव सेमी वेगळे पळवले जाते. प्रवेश फी आणि बक्षीस संदर्भात आपली प्रवेश फी प्रथमतः बक्षिसाचं स्वरूप असे, प्रथम बक्षीस आहे 61,000 कायमस्वरूपी 2 ढाली, द्वितीय बक्षीस आहे 41,000 कायमस्वरूपी 2 ढाली, तृतीय 31,000, चतुर्थ 21,000, पंचम 11,000. त्यातून गाड्यांची जर वाढ वाटली किंवा आपल्याला जर वाटलं तर खालची 2 बक्षिसा कमिटीच्या वतीने वाढवली जाते. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण
संघटनेच्या नियमाप्रमाणे बक्षिसाच्या 1% रक्कम ठेवलेली आहे. प्रवेश फी ठेवलेली आहे फक्त 600 रुपये. नक्कीच धन्यवाद की संघटनेचे संपूर्ण नियम पाळले जातील या नियम मैदानात. आहेत. फक्त बैलगाडी मालकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं की सकाळी संघटनेची नोंदणीची वेळ आहे 1 वाजेपर्यंतची. फक्त आपल्याकडे फाट्या अवेलेबल फक्त आता 7च आहेत. त्यामुळे आम्ही 12:30 पर्यंतच फक्त पावती नोंद करून घेतली जाणार आहे. त्यानंतर पावती पुस्तक लाईव्हला दाखवून जमा करून घेणार. नक्कीच चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट कुठं अडचणीचा विहिरीचा वगैरे असं अडचणीचा विषय नाही. विहीर आहे परंतु विहिरीचा काय आपल्याला नाही. जिथं आम्हाला अडथळा वाटेल किंवा अडचण वाटेल त्या ठिकाणी आपण आधीच ट्रॉयले वगैरे लावून पूर्णपणे संरक्षण म्हणजे ज्या आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण केलेलं आहे. कोणतीही अडचण नाही. पुढे थांबायला भरपूर जागा आहे. मित्रांनो बघू शकताय तसं आनेवाडी गाव म्हटलं तर भागामध्ये प्रसिद्ध आणि बैलगाडी शर्यत मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की एक अनुभवी लोक आहेत. तुम्ही यांच्या माध्यमातून समजलं असेल की संघटनेचे संपूर्ण नियम आता सगळीकडे 50,000 बक्षीस आहे आणि 1,000 रुपये प्रवेश फी, परंतु संघटनेच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी प्रवेश फी फक्त 600 रुपये ठेवलेली आहे. सकाळी लवकर सर्वांना या मी विनंती करतो. फाटी संदर्भात फाटी तुम्हाला दाखवतो. बघा हे बागायत क्षेत्र असल्यामुळे फाट्याचं जरा या ठिकाणी काळवटीचंच रान असतंय. तुम्हाला एकदम भारत केसरी किंवा अशा फाट्या मिळणार नाही, परंतु चांगल्या पद्धतीचं आहे. बैलांना अडचण होणार नाही अशा फाट्या टाकलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट लोटर सुद्धा पाणी मारून लोटर करून घेण्याचं काम चालू आहे. कारण ही स्वतः बैलगाडी मालक आहे, स्वतःच सुद्धा बैल इथं पळणार आहे. त्यामुळं बैल आपला कसा चांगला जाईल याच्याकडे लक्ष केलंय. आणि सर्वात महत्वाचं की या यात्रे कमिटी जमान ठेवून आपण सर्वांनी सकाळी उद्या लवकरात लवकर या मैदानात उपस्थित राहा आणि मैदानाची शोभा वाढवा. मित्रांनो फाटी बघू शकताय काळवटीचं रान आहे, ज्वारीचं रान आहे मित्रांनो. लोटर करून सुद्धा आणि पलीकडे पाणी मारून लोटर करण्याचं काम चालू आहे. बैलांना त्रास होईल असं रान नाही. फाट्या थोड्याशा आहेत जुळाक, परंतु काय अडचण येणार नाही की बैल जो शहाणा आहे तो पळणार. आणि चांगलं मैदान आहे. थोडासा मैदानाला थोडासा नॉर्मल चढ सुद्धा आहे आणि मैदान खरोखर एकदम चांगलं होईल. अनुभवी लोक या ठिकाणी आहेत आणि मैदान तुम्ही परत एकदा व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय. झालं.